मृत्यू प्रकरणामध्ये दररोज नवनवीन अपडेट समोर येताना पाहायला मिळतात। आता या सगळ्याच प्रकरणामधले जे दोन मुख्य आरोपी आहेत अर्थात पती शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या बाबतीतली एक अपडेट समोर आलेली आहे। या दोघांना सुद्धा शस्त्र परवाने या दोघांकडे सुद्धा आहेत आणि हे शस्त्र परवाने मिळवण्यासाठी यांनी खोटी माहिती सादर केल्याचं समोर आलंय आणि याच खोट्या माहितीमुळे पोलीस दलातील एक अधिकारी आहेत जे गोत्यात येण्याची शक्यता आता कुठेतरी निर्माण झाली आहे। दरम्यान घडलेलं असं होतं की 2022 मध्ये या दोघांनीही म्हणजे सुशील आणि शशांक या दोघांनी आणि त्यांच्याच बरोबर निलेश चव्हाण जो या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याने हे बाळ नेलेलं होतं आणि बाळ त्याच्याचकडे ठेवलेलं होतं, बंदुकीचा धाक दाखवत कसपटे कुटुंबियांना बाळ देण्यास नकार सुद्धा दिलेला होता आणि करिश्मा हगवणे हिचा मित्र असलेला निलेश चव्हाण याने सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 2022 मध्ये शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केलेला होता। मात्र आपण जर पाहिलं तर शस्त्र परवाना मिळण्यासाठीचे काही निकष असतात। या निकषांवरती समोरचा व्यक्ती जर खरा उतरत असेल तरच त्याला शस्त्र परवाना दिला जातो। शस्त्र परवाना असाच सहजच कुणालाही दिला जात नाही। त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर तुमच्या जीवाला धोका असेल, तुमच्यावरती कधी हल्ला झाला असेल किंवा हल्ला होऊ शकतो किंवा आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा एखाद्या क्षेत्रातला मोठा व्यक्ती असतो ज्याच्या जीवाला कुणाकडून तरी धोका असू शकतो, त्यामुळे भविष्यातले धोके निर्माण होऊ नयेत यासाठी खरं तर शस्त्र परवाना दिला जातो। त्याचबरोबर शस्त्र परवाना घेण्यासाठी आधीचं काही क्रिमिनल रेकॉर्ड नसावं लागतं। मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये सुशील आणि शशांक या दोघांवरती आणि निलेश चव्हाणवरती सुद्धा काही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। या सगळ्या प्रकरणातली महत्त्वाची गोष्ट अशी की हे हगवणे कुटुंब जे आहे हे भुकुम परिसरात वास्तव्यास आहे आणि भुकुम जर पाहायला गेलं तर तेव्हा पौड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत होतं। आता काही दिवसांपूर्वीपासून ते बावधन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत आहे। अर्थात पौड असेल किंवा बावधन असेल हा संपूर्ण परिसर जो आहे भुकुमचा हा पुणे ग्रामीण मध्ये मोडतो। त्यामुळे जर तिथं राहणाऱ्या लोकांना शस्त्र परवाना हवा असेल तर त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाकडे खरं तर अर्ज दाखल करणं गरजेचं असतं। मात्र असं न करता कदाचित यांनी याआधी मे बी या प्रकरणामधला ग्रामीण पोलिसांकडे अर्ज दाखल केला असेल, मात्र यांची पार्श्वभूमी पाहून पोलिसांनी त्यावेळी कदाचित यांना शस्त्र परवाना नाकारला असेल। त्यामुळेच मग या दोघांनी डोकं चालवून या सगळ्या प्रकरणातला जो शस्त्र परवाना आहे तो पुणे पोलीस आयुक्तालय जे आहे त्यांच्याकडे अर्ज दाखल केला। वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हा सगळा अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता आणि या अर्ज दाखल करताना रहिवासी दाखला जो लागतो किंवा आपण याच परिसरातले रहिवासी आहोत हे दाखवण्यासाठी आपल्या वास्तव्याचा एक दाखला द्यावा लागतो। हा दाखला म्हणून या दोघांनी सुद्धा वारजे कोथरूड परिसरामध्ये आपण वास्तव्याला आहोत असं दाखवलेलं होतं। त्या ठिकाणचा भाडे करार जो आहे तो खोटा भाडे करार जो आहे तो सादर केलेला होता। त्या भाडे कराराच्या आधारावरती मग यांना 2022 मध्ये शस्त्र परवाने मंजूर करण्यात आले। अर्थात यांनी हा जो काही खोटा भाडे करार बनवून घेतला हा कुणाकडून बनवून घेतला आणि त्याचबरोबर जर पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाकडे यांनी अर्ज दाखल केला होता का, तिथे त्यांचा अर्ज नाकारला गेला होता का आणि जर तो अर्ज नाकारला गेला असेल तर का नाकारला गेला होता आणि याविषयीची माहिती पुणे पोलिसांना कशी काय नव्हती हे सगळेच प्रश्न यामध्ये उपस्थित होतात। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा आयजी असलेल्या जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत आलेलं आहे, कारण त्यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पुण्यामध्ये जालिंदर सुपेकर हे पोस्टिंग वरती होते आणि त्याच वेळी या तिघांना सुद्धा शस्त्र परवाने मिळालेले होते। त्यामुळे मग जालिंदर सुपेकर अर्थातच हगवणे कुटुंबाचे हे नातेवाईक आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। हे जे दोघी बंधू आहेत हगवणे बंधू जे आहेत सुशील आणि शशांक या दोघांचे ते लांबचे मामा लागतात। त्यामुळे मामा असलेल्या जालिंदर सुपेकर यांनीच कदाचित आपल्या भाच्यांसाठी कुठे काही तडजोड करून म्हणा किंवा त्यांच्या वशिल्यावरती यांना शस्त्र परवाना मिळवून दिला होता का असे सगळे प्रश्न यामुळे उपस्थित झालेले आहेत आणि जर का तसं असेल तर मात्र जालिंदर सुपेकर हे सुद्धा या प्रकरणामध्ये अडचणीत येऊ शकतात। कारण या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं सुरुवातीपासूनच सुपेकर यांच्यावरती आरोप होत होते। त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं सांगितलंही होतं की मी स्वतः सुपेकर यांच्याबरोबर बोललेलो आहे, त्यांनी आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचं सांगितलंय, मात्र तरी सुद्धा संशयास्पद काही आढळलं तर चौकशी केली जाईल असं त्यांनी याआधीच डिक्लेअर केलेलं होतं। त्यामुळे त्या सगळ्यानुसार जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता जालिंदर सुपेकर यांची चौकशी होणार का, ते इथे असताना त्यांचं पुण्यामध्ये पोस्टिंग असतानाच या जर तिघांना शस्त्र परवाने मिळाले असतील तर त्यांचा या सगळ्यामध्ये कुठल्या पद्धतीने हात आहे का, हे सगळंच तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून आता पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जाणं गरजेचं आहे। आणि त्यानुसार जर आता आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत हुंड्यात दिलेलं सामान जप्त करण्यात आलंय। त्याचबरोबर वैष्णवी यांना ज्या प्लास्टिकच्या पाईपने शशांकने मारहाण केली होती तो पाईप सुद्धा जप्त
करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या दोघांना ज्या शस्त्रांसाठीचे परवाने दिलेले होते तसे एक रायफल आणि एक पिस्तूल जे आहे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। ही दोन्ही हत्यारं जी आहेत ती शशांक आणि सुशील या दोघांची आहेत। त्यामुळे या सगळ्याच प्रकरणानंतर आता निलेश चव्हाण, सुशील आणि शशांक या तिघांचे सुद्धा शस्त्र परवाने रद्द करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। मात्र हे परवाने रद्द तर होतीलच, पण हे परवाने मिळालेच कसे काय, कोणत्या बेसिसवर मिळाले, कोणाच्या वशिल्यावरती मिळाले, हा सगळाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच प्रकरणावरती तपास जो आहे तो सुद्धा पोलीस लवकरच करतील अशी आशा आहे। या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांचं नाव खरंच कुठे आढळतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अमितसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू। पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण, प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण, जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी। संपर्क 83 29 14 26 65।